पंढरपूर एकादशीसाठी सजला आहे. शेकडो वर्षापासून दर आषाढी एकादशीला पंढरीला येणाऱ्या पालख्या पंढरपूरच्या जवळ पोहोचल्या आहेत. पण यावर्षी आषाढी जरा वेगळी होण्याची शक्यता आहे. या आषाढीच्या दिवशी पंढरपूर बंद राहण्याची शक्यता आहे आणि पंढरपूरचं जुनं रूप यावर्षी कायमचं बदलण्याची शक्यता सुद्धा आहे. आणि त्यासाठी तब्बल 4,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. पण हीच बातमी काहींसाठी आनंदाची तर काहींसाठी वाईट बातमी आहे. बऱ्याच जणांना आपलं घरदार गमावण्याची भीती वाटते. आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरातले व्यापारी दुकान बंद ठेवून थेट मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायच्या तयारीत आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? कोणासाठी योजना वरदान आहे आणि कोणासाठी शाप? हे आजच्या व्हिडिओतून सविस्तर पाहू. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विठ्ठल भक्ताचे श्रद्धास्थान. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षभर लाखो वारकरी इथे येतात. पण आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ही गर्दी काही पट्टीने वाढते. गेल्या आषाढीला जवळपास 28 लाख भाविकांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं होतं आणि येत्या 25 जुलैच्या आषाढीला ही संख्या 30 लाखाच्या पुढे जाईल असा प्रशासनाचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या गर्दीचं व्यवस्थापन करणं, दर्शनासाठीची वेळ कमी करणं आणि ज्येष्ठ भाविकांना सुविधा देणं हे राज्य सरकारचं मोठं आव्हान होतं. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपुराचाही असाच विकास करण्याची योजना आखली आणि तीच योजना म्हणजे पंढरपूर कॉरिडॉर. यावर्षी मे महिन्यात राज्य मंत्रिमंडळाच्या शिखर समितीने या प्रकल्पाला अंतिम मंजुरी दिली. सुरुवातीला हा प्रकल्प जवळपास 4,000 कोटींचा जाहीर झाला. नंतर काही ठिकाणी हा आकडा 4,150 कोटींपर्यंत पोहोचल्याचंही समोर आलं. तर जून मध्ये अंतिम मंजुरी मिळताना कॉरिडॉर, पुनर्वसन आणि शहर विकासासाठी जवळपास 4,000 कोटींची तरतूद निश्चित झाली. पुढच्या 50 वर्षातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन हा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला. या प्रकल्पात नेमकं काय काय होणार आहे हे समजून घेतलं तर लक्षात येईल की हा फक्त मंदिराचा नाही तर संपूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलणारा प्लॅन आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे रस्ते रुंद केले जाणार आहेत. सध्या जो अनेक मजल्यांचा दर्शन मंडप आहे तिथे लिफ्टची सोय नसल्याने ज्येष्ठ भाविकांना पायऱ्या चढणं कठीण जातं. त्यामुळे तो पाडून नव्याने आधुनिक व्यवस्था उभारली जाणार आहे. चंद्रभागा नदीच्या घाटांचा पुनर्विकास केला जाईल. नगर प्रदक्षिणा मार्ग रुंद आणि आधुनिक केला जाईल. तर मंदिराचा पुरातन लुक कायम ठेवत आजूबाजूच्या ऐतिहासिक मठांचं जतन केलं जाणार आहे. याशिवाय भाविकांसाठी मोठं पार्किंग, हेलिपॅड्स, व्यापारी संकुलन, शहरात 14 भव्य स्वागतद्वार, चंद्रभागेवर 2 नवे पादचारी पूल आणि संपूर्ण शहरात CCTV यंत्रणा उभारली जाणार आहे. थोडक्यात पुढच्या 30 महिन्यात पंढरपुराचं रूप पूर्णपणे पालटले दिसेल. आता ही योजना कागदावर जितकी सुंदर दिसते तितकीच ती प्रत्यक्षात राबवताना डोकेदुखीच ठरते. कारण या विकास आराखड्यात 600हून अधिक मालमत्ता बाधित होणार आहे. मंदिर परिसरातील पिढ्यानपिढ्या चालत आलेले दुकानं, जुने वाडे आणि काही ऐतिहासिक मठ या कॉरिडॉरसाठी हटवावे लागणार आहेत. ज्या व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाहच याच दुकानावर अवलंबून आहे त्यांच्यासमोर आता भविष्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्थानिकांचं म्हणणं असं आहे की प्रशासनाने त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय त्यांच्यावर लादलाय. मुख्यमंत्र्यांनी आधी आश्वासन दिलं होतं की बाधितांना विश्वासात घेऊनच पुढची प्रक्रिया राबवली जाईल. पण प्रत्यक्षात तसं काही नसल्याचा आरोप बाधित व्यापाऱ्यांकडून होतोय आणि हाच रोष आता आषाढी एकादशीच्या तोंडावर उफळून आलाय. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या माध्यमातून स्थानिकांनी आधीच मोर्चा आणि रॅली काढल्या होत्या. पण आता प्रकरण त्याहून पुढे गेले. बाधित व्यापाऱ्यांनी थेट जाहीर केलं की 24 जुलैला सकाळी 8 वाजल्यापासून ते 25 जुलैच्या सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशीच ते आपली दुकानं बंद ठेवणार आहेत. एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करण्याचाही इशारा त्यांनी दिलाय. लाखो भाविक ज्या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होणार आहेत त्याच दिवशी सरकारच्या याच प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा उद्रेक बघायला मिळणार आहे. हेच या संपूर्ण प्रकरणातली सर्वात मोठा मुद्दा आहे. सध्या प्रशासनाची यंत्रणा आषाढी वारीच्या तयारीत पूर्ण ताकदीने कामाला लागली. गर्दीचं नियोजन सुरळीत व्हावं यासाठी 10 जुलैपासूनच मंदिर परिसरात VIP दर्शन बंद करण्यात आलं असून नॉन व्हेकल झोन ही लागू करण्यात आले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंढरपूरला भेट देऊन सर्व स्थानिकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असं आश्वासन दिलं. मात्र बाधित व्यापाऱ्यांना मनातली अस्वस्थता अजूनही कमी झालेली नाही. एका बाजूला सरकार विकासाचं मॉडेल उभं करतंय तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या घरा दुकानांवर याचा थेट परिणाम होणार आहे. त्यांचा विश्वास अजूनही पूर्णपणे बसलेला नाही. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी नेमकं काय घडतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. काशी आणि उज्जैन सारखं पंढरपूरचं रूप बदललं हे नक्कीच चांगलं आहे. पण त्यासाठी ज्यांचं आयुष्यभराचं घरदार आणि व्यवसायपणा लागतोय त्यांचंच काय.
विकास हवा की नको हा प्रश्न नाही, तर तो सगळ्यांसाठी समाधानकारक असावा हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? पंढरपूरच्या स्थानिकांची भूमिका योग्य आहे की विकासाच्या मार्गातला अडथळा आहे? यावर तुमचं मत जे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.